लग्नाआधी तब्बल 17 कोटीचा पॅलेस बुक, 2 विमानाची तयारी, होणाऱ्या पत्नीसाठी आयुष्यातील सर्वात मोठं सरप्राईज. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. एका क्षणात सगळे रंग उडाले आणि आनंदाचं घर दुःखाने व्यापलं. अखेर नेमकं काय घडलं पहा, ही हृदय पिळवटून टाकणारी घटना. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विजेता न्यूज या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, प्रत्येक जण आपल्या लग्नाची आणि जोडीदाराच्या आनंदाची स्वप्ने पाहत असतो, पण कधी कधी आयुष्य असा खेळ खेळतं की एका क्षणात सगळं संपून जातं. पुण्यातील 24 वर्षीय केतन आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस आणि लग्नाआधीचा आनंदाचा क्षण अविस्मरणीय बनवण्याच्या तयारीत होता. महाबळेश्वर मध्ये भव्य सेलिब्रेशनची तयारी, आलिशान व्यवस्था आणि अनेक सरप्राईज गिफ्ट्स त्याने आखले होते. मित्र आणि कुटुंबासोबत तो लोहगड किल्ल्यावर फिरायला गेला. सगळे आनंदात होते, फोटो काढले जात होते, हशा सुरू होता. पण एका फोटोसाठी घेतलेलं एक पाऊल आयुष्याचं शेवटचं पाऊल ठरेल याची कुणालाच कल्पना नव्हती. अचानक तोल जाऊन केतन खोल दरीत कोसळला. मित्रांनी आणि स्थानिकांनी जीव तोडून मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. एका बाजूला वाढदिवसाची तयारी, दुसऱ्या बाजूला लग्नाची स्वप्न आणि अचानक घरात पोहोचली ती दुःखद बातमी. ज्या मुलीसोबत आयुष्यभराची स्वप्न पाहिली, तिच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तिचा होणारा जीवनसाथी कायमचा दूर गेला. कुटुंबावर आणि मित्रावर दुःखाचा डोंगर कोसळला. ही घटना आपल्याला एक मोठा धडा देते. पैसा, प्रसिद्धी किंवा मोठमोठी स्वप्ने असली तरी आयुष्याचा एक क्षण कुणासाठी थांबत नाही. पर्यटन स्थळी किंवा किल्ल्यावर सेल्फी आणि धोकादायक स्टंट करताना एक छोटी चूक आयुष्यभराचं दुःख देऊन जाते. मित्रांनो, आयुष्य खूप मौल्यवान आहे. आपल्या आनंदाच्या क्षणांना जपा आणि सुरक्षिततेची काळजी घ्या. केतनच्या आत्म्यास श्रद्धांजली. आणि तुम्हालाही वाटत असेल की ही एक चुकीची पाऊल संपूर्ण आयुष्य बदलू शकतं, तर हा व्हिडिओ शेअर करा आणि आपलं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.